नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला परफेक्ट हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला रेसिपी दाखवणार आहे. यापूर्वीही मी काजू करीची रेसिपी दाखवलेली आहे. त्याची जर व्हिडिओची लिंक तुम्हाला हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. काजू मसाला चवीला तिखट असतो, मसालेदार असतो, स्पायसी असतो आणि काजू करी जी असते ना ती गोड असते, स्वीट असते. हा बदल असतो काजू मसाला आणि काजू करीमध्ये. तर हा काजू मसाला तुम्ही बघू शकाल किती छान दिसतोय आणि जेवढा दिसायला छान झालाय तेवढंच चवदार रुचकर सुद्धा आहे आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर बघा परफेक्ट आहे. रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर हिट करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. पॅनमध्ये एक मोठा चमचाभर तेल घेतलंय. संपूर्ण काजू मसाल्यासाठी ना 2 मूठभर इथे मी काजू घेतले. हे अख्खे काजू आहे. जर तुम्हाला कमी काजू घालायचे असतील किंवा काजू कमी असतील तर 2 भाग काजूचे करून ह्या ग्रेव्हीसाठी तुम्ही वापरू शकता. आता काजू छान लालसर होईपर्यंत मध्यम आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे. जे थोडेसे लालसर झाले ते काजू एक एक करून मी काढून घेते आणि त्यानंतर आता सर्वच काजू छान मस्त सोनेरी रंग आलाय तेही काढून घेते. आणि साधारण आता एवढेच काजू मी घेऊन ते मिक्सरला याची छान पेस्ट तयार करून घेणार आहे. तुटलेले फुटलेले काजूचे काप आहे ते घेतलेत. आता बघा इथे काजूची पूड तयार झाली. यामध्ये थोडंसं पाणी घालून छान याची आपल्याला पेस्ट किंवा प्युरे तयार करायची आहे. तर ही काजूची पेस्ट तयार आहे. हे काजू मी फ्राय करून नाही घेतले, तसेच आहे कारण ग्रेव्हीमध्ये आपण ही पेस्ट शिजवणार आहोत. आता तेच तेलामध्ये ना मी अर्धा चमचा जिरं घातलंय, एक तेजपान घातलंय, ते तेलावर चांगलं परतून घ्यायचंय. त्यानंतर यामध्ये मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीकसर चिरून घेतले, ते परतून घेऊयात. इथे मी कांदा टोमॅटोची पेस्ट वापरणार नाहीये काजू मसाल्यासाठी. कांदा परतून झालाय त्यानंतर यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्याचे काप घातले. त्यानंतर एक मोठा चमचा ठेचलेलं आलं लसूण आहे, ते तेलावर आता दोन्ही चांगलं परतून घ्यायचंय. तिखट मिरची शक्यतो कांदा परतल्यानंतरच घालायची. अर्धा ते पाऊण मिनिटासाठी आलं लसूण परतून घेतल्यानंतर सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट, जी की रंगाला लाल आहे आणि चवीलाही तिखट आहे. एक मोठा चमचा गरम मसाला घातलाय, अर्धा चमचा धनेपूड घातली आहे, अर्धा चमचा कसुरी मेथी टाकली आहे आणि चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी गरम मसाला घेतलाय आणि खडे मसाले फारसे ह्या भाजीसाठी वापरलेले नाहीये. तर यामध्ये ना तुम्ही गरम मसाल्याऐवजी सब्जी मसाला घेऊ शकता, पावभाजी मसालासुद्धा घेऊ शकता किंवा किचन किंग मसाला असला तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीकसर चिरून ते परतून घेतलेत आणि सोबतच थोडंसं मीठ घातलंय. अर्धा चमचा साखर घालायची आहे कारण टेस्ट बॅलन्स झाली पाहिजे. टोमॅटो चवीला आंबट असतात आणि मीठ घातल्यामुळे पटकन टोमॅटो शिजला जाईल, परतला जाईल. आता व्यवस्थित त्याला छान पाणी सुटलेलं आहे टोमॅटोला आणि मसाला खूप छान ओलसर झाला आहे. आता यामध्ये ना मी एक मोठा चमचा साजूक तूप घातलं आहे. याऐवजी बटर किंवा लोणी वापरू शकता आणि त्याचबरोबर 1 चमचा तेलही टाकणार आहे. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं. छान टोमॅटो मॅश होईपर्यंत, सॉफ्ट होईपर्यंत आपण हे जे मिश्रण आहे ना ते शिजवून घेणार आहोत, वाफवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. अधूनमधून झाकण काढून असं एकदा हलवून घ्यायचं म्हणजे मसाला खाली पॅनला लागणार नाही किंवा जळणार नाही. पुन्हा एकदा झाकण ठेवलं. छान 5 मिनिटासाठी हे सर्व मसाले किंवा कांदा टोमॅटो मी परतून घेतले. टोमॅटो छान मऊस झाला आहे आणि तेल बघा खूप छान सुटलेलं आहे, मसाल्यांमधनं सेपरेट झालं आहे. आता यामध्ये आपल्याला मलाई टाकायची आहे. तर दुधावरची जी साय असते ती घेतली मी 2 मोठे चमचे. फ्रेश क्रीम नसेल तशी दुधावरची साय वापरायची. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि याचबरोबर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काजूचं वाटण तयार करून घेतलं आहे, पेस्ट तयार करून घेतली ती टाकली आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिटासाठी मिक्स करून आपण हे परतवून घेणार आहोत. जशी तुम्हाला ह्या भाजीची ग्रेव्ही हवी आहे ना त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. 2 वाट्या यात मी पाणी टाकून घेतले. आता मिक्स करून घेते आणि ग्रेव्हीला एक मोठी उकळी येऊ द्यायची आहे. ग्रेव्हीला चांगली उकळ आली आहे आणि आता गॅसची जी फ्लेम आहे ती लो करायची आणि लो फ्लेमवर झाकून साधारण 10 ते 12 मिनिटासाठी छान आपण ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. बघा आता थोडं हलकंसं तेल तुम्हाला या ग्रेव्हीवर दिसलं असेल. तर हे तेल छान मसाल्यातनं आता सेपरेट होत राहील तोपर्यंत आपण छान ही झाकून अशी ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत. तर बघा त्यानंतर आणखी छान तेल सुटलेलं आहे. आता इथे ना हा काजू मसाला तयारच होत आला आहे. अगदी शेवटच्या 5 मिनिटासाठी यामध्ये मी फ्राय केलेले काजू टाकलेत. काही काजू मी शिल्लक ठेवले गार्निशिंगसाठी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकायची आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा यावर मी ना 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं म्हणजे आणखी याला छान तेल सुटेल, तरी सुटेल.
असं संपूर्ण झाकण ठेवून साधारण 13 ते 14 मिनिटासाठी ही ग्रेव्ही मी छान शिजवून घेतली आहे. तर बघा खूप छान मस्त तेल सुटलं आहे आणि थंड झाल्यानंतर ही ग्रेव्ही पूर्ण स्थिर झाल्यानंतर आणखी आतनं जेवढं आपण तेल तूप वापरलं आहे तेवढंही रिलीज होणार आहे. तयार आहे छान मसालेदार रेस्टॉरंट किंवा ढाबा स्टाईल घरच्या घरी काजू मसाला. रोटीसोबत, नानसोबत, राईससोबत, पराठ्यांसोबत खायला घेऊ शकता. अप्रतिम लागतो. नक्की रेसिपी करून बघा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया छानशा अशाच रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.